अतिवृष्टी बाधित गावांना आदेशानंतरही पंचनामे न करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किसान काँग्रेससह शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येत्या 8 दिवसात न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावर्षी अमळनेर तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. किसान काँग्रेसच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी गावांप्रमाणे कर्मचारी नियुक्त करून पंचनाम्यांचे आदेश दिले होते. नुकतेच अतिवृष्टीचे 40 कोटी अनुदान प्राप्त झाले आहेत. मात्र त्यातून 29 गावे वगळली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत: हिंगोने, बुद्रुक, दापोरी, खुर्द, मुंगसे, कामतवाडी, जवखेडे, निंभोरा, पिंपळी प्रझ, हिंगोने सिंग प्रझ, हिंगोने खुर्द प्रझ, सात्री, मेहेरगाव, दापोरी बुद्रुक, खेडी सिंग प्रझ, नांद्री, नालखेडे, रुंधाटी, धावडे, मुडी प्रगणा, अमळनेर, खापरखेडे, गंगापुरी, धुरखेडा, अमळगाव, दोधवत, कलाली, पिंगळवाडे, पतोंदा, खवशी बुद्रुक, खवशी, मठगव्हाण, लोंढवे या 29 गावचे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. केवळ कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात येऊन 29 गावांची व पंचनाम्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या नावासह यादी सादर करून कारवाईची मागणी केली आहे. निवेदनावर प्राध्यापक सुभाष पाटील, सुरेश पाटील, धनगर पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, रवींद्र बोरसे, बन्सीलाल भागवत, अरुण देशमुख, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, अनिल पाटील, सचिन पाटील, शाळीग्राम पाटील, आनंदा पाटील, रामकृष्ण पाटील, श्रावण पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. अहिराणी साहित्य परिषद धुळे आणि धनाई माता एज्युकेशन सोसायटी अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने 30 व 31 मार्च 2025 रोजी 5व्या राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजन समितीने पत्रकार परिषदेत सांगितले. सुमारे 1 वर्षांपूर्वी अमळनेर येथे अत्यंत यशस्वी झालेल्या विद्रोही साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर अमळनेरकर रसिकांना खानदेशचे वैशिष्ट्य व गोडवा असलेल्या अहिराणी भाषेतून कथा, कविता, परिसंवाद व सांस्कृतिक कार्यक्रम यांची मेजवानी मिळणार आहे. अमळनेर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन संपन्न होणार असून खानदेशची बोलीभाषा असलेल्या अहिराणीचा जागर या निमित्ताने होणार आहे. खानदेशी संस्कृतीची झलक दाखवणारी ग्रंथदिंडी व शोभायात्रा, अहिराणी भाषेतून आपल्या खास शैलीतून व्यक्त होणाऱ्या वैविध्यपूर्ण कविता तसेच खानदेशचे वैशिष्ट्य असलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, याचबरोबर अहिराणी बोली भाषेचे महत्त्व स्पष्ट करणारा परिसंवाद, खानदेशी लोकपरंपरा व खानदेशी माणसाचे स्वभाव वैशिष्ट्य टिपणाऱ्या दर्जेदार कथा, त्याचप्रमाणे संपूर्ण जगभर डंका वाजविणारे अहिराणी गाणी, नृत्य आदींचा समावेश या अहिराणी साहित्य संमेलनात केला जाणार असल्याचे प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील यांनी यावेळी सांगितले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणारे आयोजन समितीतील धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी पाटील, उपाध्यक्ष के पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार, प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, सौ वसुंधराताई लांडगे, गोकुळ बागुल, डॉक्टर कुणाल पवार, डॉक्टर दत्ता ठाकरे, अजिंक्य चिखलोतकर आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. अमळनेर तालुक्यातील लोण तांडा येथे शॉर्ट सर्किटने आग लागून शेतातील गव्हाचे पीक, चारा व ठिबक नळ्या असे सुमारे 1.25 लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना 11 मार्च रोजी दुपारी 12 वाजता घडली आहे. लोण तांडा येथील पोलीस पाटील अनिल महारू राठोड यांच्या गट नंबर 46-1 व 46-2 या शेत शिवारात असलेल्या विद्युत खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने शेतात कापून ठेवलेला 60,000 रुपये किमतीचे गव्हाचे पीक, 30,000 रुपये किमतीच्या ठिबक नळ्या, 10 पाईप तसेच शेजारील बापू आसाराम पाटील यांच्या शेतातील 30,000 रुपये किमतीचा चारा असा एकूण 1,20,000 रुपयांचा चारा जळून खाक झाला. अमळनेर येथून नगर परिषदेचा अग्निशमन बंब मागवण्यात आला होता. फायरमन दिनेश भिराडे, चालक झापर फटाण,
भिका संदानशिव यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील करीत आहेत. अमळनेर शहरातील गांधीनगर अतिक्रमण बाबत मध्यस्थी. वरिष्ठ न्यायालयाचा अहवाल येत नाही तोवर जैसे थे परिस्थितीची मुदत वाढवण्यात आली आहे. गांधीनगर येथील अतिक्रमण संपूर्णपणे काढण्यात आले असले तरी अतिक्रमणधारक न्यायालयात गेले असून पर्यायी घरे मिळावीत, म्हाडामध्ये घरे न देता याच ठिकाणी किंवा गावातच घरे मिळावीत अशा प्रकारची मागणी रहिवाशांनी केली आहे. न्यायालयाने 13 पर्यंत जैसे थेचे आदेश दिले होते. पालिकेने अतिक्रमण काढण्यात आले असून कायद्याने आता काहीच करता येणार नाही अशा आशयाचा खुलासा केला. दरम्यान या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी वरिष्ठ न्यायालयाकडे प्रकरण सोपवण्यात आले आहे. तिकडून निर्देश येईपर्यंत जैसे थेची मुदत वाढवून मिळण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने मध्यस्थी न्यायालयाच्या सूचना येत नाहीत तोपर्यंत जैसे थेच ठेवण्याचा निर्णय दिला आहे. अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिराचा इयत्ता 6वीचा विद्यार्थी मयूर गजानन पाटील याने MTS परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर जळगाव जिल्ह्यात आणि केंद्रावर तो पहिला आला आहे. सदर परीक्षा 19 जानेवारी रोजी घेण्यात आली होती. त्याला शिक्षक सूर्यकांत पाटील, PD क्षीरसागर आणि त्याचे वडील गजानन पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मयूरचे अभिनंदन केले आहे. गावरान जागल्या सेनेने केलेल्या तक्रारीची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांधा कमिटीने दखल घेऊन शेतकऱ्यांचे तोलाई, वराई आणि शेतमालाचा वाहतूक खर्च परत करण्याचे आदेश दिले आहेत. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा माल मोजल्यानंतर तो माल संबंधित व्यापाऱ्याच्या बाजार समितीबाहेरील गोदाम अथवा शेडपर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्याला सक्ती केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्याला माल बाजार समितीपर्यंत आणणे आणि परत व्यापाऱ्याच्या गोदामपर्यंत नेणे असा खर्च करावा लागत होता. त्यावर गावरान जागल्या सेनेने हरकत घेतली होती व शेतकऱ्यांना वाहतूक खर्च प्रति क्विंटल 40 रुपये परत करण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे लिलावाच्या ठिकाणी माल मोजताना शेतकऱ्यांकडून फी घेतली जात होती. पुन्हा तोल काट्यावर शेतकऱ्यांकडूनच फी घेतली जात होती. ती तोल काट्याची 50 रुपये फी परत करावी आणि वराई 127 रुपये देखील घेऊ नये अशी मागणी केली होती. या सर्व मुद्द्यांवर गावरान जागल्या सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वासराव पाटील तसेच रमेश पाटील, बाजार समितीच्या वांधा कमिटीचे अध्यक्ष उपसभापती सुरेश पाटील, त्याचप्रमाणे संचालक प्राध्यापक सुभाष पाटील, सचिन पाटील, डॉक्टर अनिल शिंदे, नितीन पाटील, व्यापारी संचालक प्रकाश वाणी, डॉक्टर अशोक पाटील, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड, सुनील सोनवणे यांची संयुक्त बैठक झाली. त्यात रमेश पाटील यांनी मागितलेला वाहतूक खर्च, तोलाई व वाराई परत करण्याचे आदेश देण्यात आले. तर वजन काट्यावर पुन्हा माल मोजल्यास तोलाई शेतकऱ्यांकडून न घेता ती व्यापाऱ्यांकडून घेण्यात यावी असेही बैठकीत ठरले. त्याचप्रमाणे यापुढे शेतकऱ्यांचा माल बाजार समिती बाहेर नेण्यास शेतकऱ्यांची संमती घ्यावी. शेतकऱ्यांनी त्यांची तक्रार असेल तर माल मोजण्यापूर्वी बाजार समितीकडे करावी असे आवाहन बाजार समितीचे सचिव डॉक्टर उन्मेष राठोड यांनी सांगितले. तर मापाई दिलेल्या शेतकऱ्यांनी तोल काट्यावर तोलाई देऊ नये, ती व्यापाऱ्यांनी द्यावी असे जनजागृतीपर फलक ठिकठिकाणी लावण्यात येतील. सभापती अशोक पाटील यांनी असे म्हटले आहे. अमळनेर शहरातील प्रताप हायस्कूलमधील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदिनी बळीराम पाटील यांना दिल्ली येथील नॅशनल अचिव्हर रिकॉग्नायझेशन फोरम टीम, झेनिथ इंटरनॅशनल, इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन, न्यू दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांमार्फत एकत्रितपणे दिला जाणारा यंदाचा आदर्श शिक्षिका तसेच आदर्श समुपदेशक राष्ट्रीय पुरस्कार 8 मार्च महिला दिनानिमित्त दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी राज्यपाल कमलताई गवई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर राष्ट्रीय पुरस्काराच्या 5 जिल्ह्यांमधून श्रीमती प्रमोदिनी पाटील या एकमेव मानकरी ठरल्या आहेत. यापूर्वी देखील त्यांना महावीर आंतरराष्ट्रीय फाउंडेशन नाशिक यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे श्रीमती प्रमोदिनी पाटील यांचा राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास अगदी उल्लेखनीय आहे. अमळनेर शहरातील आदिवासी ठाकूर समाजाच्या शिमगा उत्सवाला यंदा महिलांनी होळी पेटवून मोठ्या उत्सवात सुरुवात केली आहे.
टाउन हॉल येथील मैदानात पारंपरिक पद्धतीने ठाकूर समाजातील महिलांनी होळी उभारून होळी पेटवण्याची प्रथा नव्याने सुरू करून बदलत्या काळानुसार उत्सवाला पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. झेंडू फुले, पुष्पहार, रंगीबिरंगी फुले, पताका लावून महिलांनी होळी सजवली होती. सजवलेल्या होळीची सर्वांनी पूजन करून दर्शनही घेतले. समाज बांधव व भगिनींनी होळीच्या अग्नीभोवती एकच चाले आदिवासी चाले अशा आदिवासी गाण्यांवर उत्साही वातावरणात फेर धरला. होळीचा प्रसाद म्हणून उपस्थितांना गुळाची जिलेबी आदिवासी ठाकूर समाज महिला मंडळाच्या वतीने उपस्थितांना वाटप करण्यात आली. मीनाताई महाले, शैलजा शिंदे, अपेक्षा पवार, रेखा ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी होळीची खणा नारळाची ओटी वाहून हारडा, कंगनहार अर्पण करून होळीला अग्नी देत शिमगा उत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या होळीला सुरुवात केली. दिलीप ठाकूर, अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, प्रकाश वाघ, अनिल ठाकूर आदींसह ठाकूर समाजाचे नागरिक, अबालवृद्ध, तरुण तरुणी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या. आदिवासी ठाकूरांमध्ये 5 दिवसीय होळीचा उत्सव ठाकूरांच्या होळी धुलिवंदन ते रंगपंचमीपर्यंत अमळनेरात साजरा होत असतो.